नाशिक तालुका पोलीस स्टेशनकडे गुन्हा रजिस्टर नंबर 207/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103/1 238 61 ब 35 प्रमाणे दिनांक 29/11/2025 रोजी 19:53 वाजता गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यातील अनोळखी मयत यास गोवर्धन शिवारात फाशीच्या डोंगराजवळ निर्जन स्थळी नेऊन काहीतरी कारणास्तव धारदार हत्याराने डोक्यात, तोंडावर, पायावर वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले होते. मयताच्या चेहऱ्यावरील सुकलेल्या रक्तामुळे चेहरा ओळखू येत नव्हता. तरी एसडीपीओ वासुदेव देसले यांनी दिलेल्या सूचना व केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक यांनी घटनास्थळावर 2 तपास पथके तयार करून अनोळखी मयताची अंबड, सातपूर MIDC परिसरातील CCTV कॅमेरे तसेच कंपनीतील मॅनेजर, बांधकाम साईट येथे बाहेरून आलेल्या मजुरांची ओळख पटवण्याचे काम तातडीने सुरू करण्याबाबत तपास पथकाला आदेश दिले व त्यामध्ये स्वतःही एक टीम करून हद्दीत गुन्ह्यातील मारणारे आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रवींद्रनगर या वरिष्ठांच्या आदेशान्वये तत्काळ तपास पथक बिहार राज्यात पाठवले. तपास पथकाने अहोरात्र मेहनत करून आरोपी संजय केशव पंडित त्याच्या राहत्या घरात ताब्यात घेतले व दुसरा आरोपी धर्मेंद्र शिवनारायण प्रजापती वय वर्ष 26 राहणार रायपूर तालुका उपरा जिल्हा सारण राज्य बिहार येथून यास पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस पथकाने त्यास कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कस्टडी दिली तर त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटरसायकल, रक्ताचे कपडे अशा वस्तू काढून दिल्या. तर या संदर्भात अधिक माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली. दिनांक 29/11 रोजी दुपारी अशी माहिती मिळाली की गोवर्धन शिवारामध्ये एक सातपूरकडे रस्त्यावर अज्ञात ठिकाणी एक व्यक्तीचा मृतदेह आहे आणि त्या स्पॉटवर आम्ही तातडीने मी स्वतः पोलीस निरीक्षक मृदुला नाईक ह्या पोहोचल्या. स्पॉटवर बघितल्यानंतर त्या ठिकाणी जी व्यक्ती होती, जी मृत पडलेली होती, चेहऱ्यावर पूर्णपणे त्याचं रक्त ढाकळलेलं होतं, मानेवर देखील त्या ठिकाणी रक्त होतं. अशा स्थितीमध्ये चेहरा देखील त्याचा ओळखू येत नसताना अज्ञात व्यक्तीचा खून कोणतरी अज्ञात व्यक्तीने केल्याची गोष्ट निष्पन्न झाल्याबरोबर आम्ही वरिष्ठ अधीक्षक आमचे माननीय श्री बाळासाहेब पाटील यांना आम्ही कळवलं की या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा खून झाला. हे पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे तातडीने आम्ही त्या घटनास्थळाचं बारीक निरीक्षण करून 2 टीम तयार करून त्या भागामध्ये आम्ही वर्ग केल्या. अज्ञात व्यक्तीचा फोटो काढून तात्काळ व्हायरल करून MIDC भागामध्ये त्या भागात ज्या ठिकाणी व्यक्ती राहत असलेला संशय होता त्या भागाकडे तिथून त्यांच्या एक नातेवाईकाने त्याला ओळखल्यानंतर आमचा एक प्रश्न अर्धा कमी झाला की मृताची ओळख पटल्यानंतर त्या संदर्भात त्या नातेवाईकाला विचारलं असता त्यांनी सांगितलं की हे 2-4 लोकांसोबत आज आरोपी होतो संध्याकाळी आणि त्या लोकांनी याचा खून केला असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने त्या भागातील CCTV यांची सगळ्यांची आम्ही चेक केली. CCTVवर निष्पन्न झाल्यानंतर त्यातील 2 जे काही त्याचे मित्र होते की ते मित्रांचं नाव निष्पन्न घालून ते लोक बिहार राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या लोकांचा शोध घेतला असता मोबाईल किंवा टावर याच्या पद्धतीने ते लोक त्या ठिकाणी निघून गेल्याची बाब निष्पन्न झाली. तातडीने बिहार राज्यामध्ये टीम पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने आम्ही रवाना केल्या आणि तिथून एक आरोपीला अटक केली. दुसऱ्या आरोपीला आम्ही 6 तारखेला, एकाला 6 तारखेला अटक केली, दुसऱ्याला 11 तारखेला अटक केली. अशा 2 आरोपींना अटक करून त्यांनी खून केल्याची बाब मान्य करून त्या अनुषंगाने ते ज्या वाहनाने खून करून पळून गेले होते ती मोटरसायकल देखील आम्ही जप्त केलेली आहे. आरोपीने हत्यार जे वापरलं ते देखील जप्त करण्यात आलेलं आहे. पुढील तपास हा मृदुला नाईक पोलीस निरीक्षक करीत आहे. त्यातील नावे ते देखील निष्पन्न झालेले त्या देखील आम्ही तात्काळ अटक करणार आहोत. जो गुन्हा होता खुनाचा हा अज्ञात व्यक्तीने मारून टाकलेला आहे. अत्यंत कठीण आणि किचकट असा तपास असताना याला 24 तासामध्ये आरोपी निष्पन्न करून त्यांना आम्ही 72 तासाच्या आत या ठिकाणी अटक करण्यात यशस्वी झालो. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.